नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? माझा आवाज येतोय का? गुड. आपण मागच्या वेळेला आपला अभ्यास सुरू केला होता आणि तो संपवला सुद्धा होता. आपल्या केमिस्ट्रीचे सगळे धडे झालेले आहेत. मागच्या लेक्चरला आपण ऑलरेडी 2 लेसन्सचं रिव्हिजन केलं होतं. आम्ल, आम्लारी आणि क्षार या धड्याला पूर्ण रिवाईज केलं आपण. रासायनिक बदल आणि भौतिक बदल हा धडा जो होता तो आपला सुरू झाला होता. रासायनिक बदल, भौतिक बदल, रासायनिक बंध ह्याचा सगळ्याचा एकत्रित अभ्यास या धड्यामध्ये आहे. त्याचा आपण शेवटचा भाग बघूया आणि आजच्या आपल्या शेवटच्या धड्याकडे मानवनिर्मित पदार्थांकडे आपण जाऊया. सगळं पुस्तक शेअर करणार तुमच्यासमोर आपण कुठले मुद्दे बोलले होतो, त्या सगळ्याचे डिस्कशन त्याच्यामध्ये आहे. रासायनिक बदल, रासायनिक बंध या धड्याचं रिव्हिजन आपण ऑलरेडी सुरू केलेलं आहे. रासायनिक बदल म्हणजे काय? तर एखाद्या पदार्थामध्ये जेव्हा एखादा बदल घडून येतो, तेव्हा फक्त त्याच्या बाह्य नाही, तर त्याच्या अंतर्गत रचनेमध्ये, त्याच्या अणू आणि रेणूंच्या रचनेमध्ये काहीतरी बदल होतात. असे बदल होतात जे पुन्हा आपण पूर्ववत करू शकत नाही आणि त्यामुळे त्या वस्तूचा पूर्णपणे सगळेच्या सगळे गुणधर्म बदलतात. त्याचं स्वरूप बदलतं आणि ती वस्तूच बदलून जाते. ह्या गोष्टीला आपण म्हणतो रासायनिक बदल. उदाहरणार्थ आपण जे घेतलं होतं ते होतं एखादा पेपर. समजा एखादा वहीचा पेपर किंवा अगदी वर्तमानपत्र, कुठलाही एक कागद जरी आपण घेतला, त्या कागदामध्ये अणू आणि रेणूंची काहीतरी रचना आहे. तो पेपर मी फाडला तर काय होईल? एका पेपरचे 2 तुकडे होतील. मोठा पेपर आणखीन लहान-लहान तुकड्यामध्ये विभागला जाईल. म्हणजेच काय होईल? त्याच्या भौतिक रचनेमध्ये बदल झाला. पण त्याच्यामध्ये असलेल्या अणू आणि रेणूंच्या रचनेमध्ये कुठलाच बदल झालेला नाहीये. पण हाच पेपर जर मी मेणबत्तीवर धरला आणि त्याला जाळला तर काय होईल? त्याच्यामध्ये हळू-हळू त्याला आग लागायला सुरुवात होईल. पेट घेईल तो पेपर आणि हळू तो असा काळा होत जाईल आणि बारीक होऊन खाली पडेल. आधीचा पेपर जो मी फाडून ठेवला होता, त्या पेपरला मी पूर्ववत नाही करू शकत. फाटला असेल त्याला परत चिटकवून, चिकटपट्टी लावून आधीसारखा पेपर बनवला तरी पण तो ओरिजिनल पेपरसारखा पेपर होणार नाही. पण त्याच्यामध्ये काही असे बदल झालेले नाहीयेत, की त्याच्यामुळे तो पेपर डॅमेज झाला आणि तो डॅमेज आधीपासूनचा बदलेल. पण आताच्या ह्याच्यामध्ये मी त्या पेपरला जाळूनच टाकलंय. त्या पेपरची आता राख झाली. कुठल्याही अँगलने ती राख बघून आपल्याला सांगता येणार नाही 2 दिवसानंतर किंवा एखाद्या दुसऱ्या माणसाला दाखवलं, की बघा आणि सांगा हे कशापासून बनलं असेल. तर तो हे नाही सांगू शकत, की वर्तमानपत्र आहे का वहीचा पेपर आहे का पुठ्ठा आहे का काय आहे. जळला आहे पेपर कुठलातरी एवढंच फक्त सांगता येतं. एवढं ते पूर्णपणे त्याला बदलून टाकतं. अशा वस्तूला म्हणतात रासायनिक अभिक्रिया. जसं आपण आणखीन बऱ्याच उदाहरणांमधनं बघितलं होतं, की रासायनिक अभिक्रियांमध्ये एखादा रंग बदल होतो किंवा तसा रंग बरोबर वास अशाही गोष्टी बदलतात. आपल्याला माहिती आहे, की फळं, कैरीचा तुम्हाला माहिती आहे वासही आंबटच असतो. तुम्ही कधी आंबट आंबट असा वास त्या कैरीचं जिकडे देठ असते की नाही, तिकडे त्याचा वास घेऊन बघा. तुम्हाला असा आंबट-आंबट वास येईल. नुसती कैरी चिरली तरी पण त्याचा आंबट वास येतो आपल्याला. हा जो वास आहे, हा त्याच्या आम्ल धर्म असण्याचा नमुना आहे, उदाहरण आहे ते. पण जेव्हा त्याच कैरीचा आंबा होतो, तर तो आंबा, पिकलेला आंबा, नाकाजवळ घेतला की आपल्याला गोडसर वास यायला लागतो. म्हणजेच त्याच्या रसायनांमध्ये बदल झालाय. तिथलं आता आम्ल उरलेलं नाहीये. त्याचा काहीतरी गोडसर पदार्थ कुठल्यातरी शर्करेमध्ये रूपांतर झालेलं आहे, बरोबर? म्हणजे त्याचा अर्थ काय आहे? रासायनिक बदल झालाय. आम्लापासून शर्करा, बराच मोठा बदल आहे, नाही का? तर हा जो बदल आहे, हा त्याच्या रचनेमध्ये झालेला बदल आहे की नाही? म्हणून त्याच्या भौतिक गुणधर्मांमध्ये पण बदल झाला. वासही बदलला आणि त्याचा रंगही बदलला. हिरव्याचा पिवळा रंग झाला. हे इंडिकेशन आहे की हे फळ आता पिकलेलं आहे, बरोबर? ह्याचाच अर्थ असा आहे की अशा पद्धतीने अनेक बदल आपल्या आजूबाजूला होत असतात. भौतिक बदलांना आपण बघू शकतो, रिव्हर्स करू शकतो. त्याच्यामध्ये अणुरेणूंच्या रचनेमध्ये काही बदल होत नाही. भौतिक बदल होतात. फिजिकल प्रॉपर्टीज बदलतात. रंग बदलला आहे, आकार बदलला आहे. हे सगळं होतं. पण जेव्हा रासायनिक बदल होतात, तेव्हा मात्र त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होतात. ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे 2 वायू आहेत. वायू अवस्थेमध्ये असतात. हवेमध्ये आत्ता तुम्ही जिकडे आहात आणि मी जिथे आहे, आपल्या आजूबाजूला सगळीकडे हायड्रोजन आणि ऑक्सिजन हवेमध्ये आहेत की. पण हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन जेव्हा एकत्र येतात, म्हणजे रासायनिक अभिक्रिया होते, त्यातनं बनतं पाणी. त्या पाण्याचे जे काही गुणधर्म आहेत, पाणी हे संयुग आहे. हे पाणी संयुग त्या हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांच्या अगदी विपरीत आहे. म्हणजे बनलेला पदार्थ हा मूलद्रव्यांपेक्षा वेगळा असतो. म्हणजेच काय? जेव्हा रासायनिक अभिक्रिया होते तेव्हा पूर्णपणे नवीन गुणधर्म असलेले काहीतरी
पदार्थ बनतात. बरोबर? ह्यालाच आपण सगळ्यात एकत्रित रासायनिक बदल म्हणजे काय हे पाहिलं होतं. बरोबर? मग रासायनिक बदल आणि भौतिक बदलांचा फरक आपण स्पष्ट केला होता, की कसे असतात हे रासायनिक बदल, कसे असतात भौतिक बदल. रासायनिक बदलांमधली अनेक उदाहरणं आपण पाहिली होती. सगळ्यात बेस्ट होतं श्वसन आणि त्याच्या एक्झॅक्टली उलट आहे ते आहे प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण आपण नाही करू शकत. आपण फक्त श्वसन करतो. पण प्रकाश संश्लेषण वनस्पतींमध्ये होते आणि वनस्पतींमध्ये श्वसन सुद्धा होते. आता तुम्ही हा विचार करा, रात्रीच्या वेळेला वनस्पतींमध्ये होते श्वसन आणि दिवसा त्या करतात प्रकाश संश्लेषण. एकच अभिक्रिया उलटी आणि सुलटी आहे की नाही बघा. जे डाव्या बाजूला आहेत, म्हणजे अभिक्रियाकारक आहेत पहिल्या अभिक्रियेतले, ते नंतर बदलून दुसऱ्या अभिक्रियेतले उत्पादक होतात. कसं बघा? मागच्या वेळेला पण मी तुम्हाला दाखवलं होतं. ही आहे शर्करा आणि हा आहे ऑक्सिजन, बरोबर? ह्यांच्या अभिक्रियेतनं कार्बन डायऑक्साईड आणि पाणी बनलं. जिथे कार्बन डायऑक्साईड बनला ते काय आहे? श्वसन. आपल्या श्वसनामधनं कार्बन डायऑक्साईड बनला. आता हीच अभिक्रिया म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि पाणी जे इकडे उजव्या बाजूला आहेत, हे तुम्ही इकडे खाली बघा. या अभिक्रियेमध्ये प्रकाश संश्लेषणाच्या डाव्या बाजूला आले की नाही बघा. हेच ते CO2 आणि हेच ते पाणी. बघा. यांची रासायनिक अभिक्रिया झाल्यावरती काय मिळतं आपल्याला? C6H12O6 हेच नाहीये का बघा. म्हणजेच जी अभिक्रिया आपण सरळ लिहिली तीच उलटी केली की आपल्याला दुसरी अभिक्रिया मिळते. श्वसन लिहा तुम्हाला प्रकाश संश्लेषण मिळेल. प्रकाश संश्लेषण लिहा तुम्हाला श्वसन आपोआप लिहिता येईल. कुठलं तरी एक लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात सोपं मला तरी असं वाटतं प्रकाश संश्लेषण. प्रकाश असला, हरितद्रव्य असलं की वनस्पती कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याने त्यांचं अन्न बनवतात जे की आहे ग्लुकोज, ज्याचा फॉर्म्युला आहे C6H12O6 आणि ऑक्सिजन. बरोबर आहे ना? आपल्याला आपण म्हणतो वनस्पती ऑक्सिजन देतात, तीच ही अभिक्रिया आहे. ह्यालाच तुम्ही उलट लिहिलं तर तुम्हाला काय मिळतं? कार्बन डायऑक्साईड आणि पाणी, जे प्रत्येक पेशीमध्ये होणारी श्वसनाची अभिक्रिया आहे. त्या अभिक्रियेला आपण म्हणतो पेशीय श्वसन, पेशीच्या लेवलचं सेल्युलर रेस्पिरेशन. बरोबर? आता मानवनिर्मित रासायनिक बदल कोणते कोणते आहेत? इंधनाचे ज्वलन होणे. बरोबर? कार्बन कुठल्या याच्यामध्ये बघा, इंधन जळलं म्हणजे कार्बन जळतो, म्हणूनच ते कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड हे वायू मिळतात. मग विरिल हायड्रोक्लोरिक आम्लाने शहाबादी फरशी स्वच्छ करणे, याच्यामध्ये काय होतं? कॅल्शियम क्लोराईड, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी हे सगळं बनतं. हे कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे फरशी आणि हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे HCl यांची झालेली अभिक्रिया असते. दुष्फिन पाणी सुफिन बनवणे, कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम कार्बोनेट ह्याच्यामुळे काय होतं? सोडियम कार्बोनेट, कॅल्शियम क्लोराईड आणि ह्या दोघांची अभिक्रिया झाल्यावरती बनतो कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम क्लोराईड. बरोबर? म्हणजे सोडियम क्लोराईड आणि कॅल्शियम कार्बोनेट असे एकमेकांना ते अटॅच होतात. बघा ना, कॅल्शियम क्लोराईड आणि Na2CO3 बनलं काय? CaCO3 आणि 2NaCl. ऍक्च्युली हे 2NaCl पाहिजे. ठीक आहे? अशा पद्धतीने जी काही अभिक्रिया होते त्याच्यामध्ये आपण हे बघतो की काहीतरी रासायनिक बदल हे झालेले असतात. ठीक आहे? आता आपण पुढे बघूया आपल्या एकच मिनिट हा, जरा पुढच्या मुद्द्याकडे वळूया आपण. ओके, माझा आवाज येतोय का? बऱ्याच शाळा जॉईन झालेल्या आहेत. हॅलो, ओके, ग्रेट. आणि तुम्हाला मी दिसतेय का? येस, ओके, ठीक आहे. अच्छा, मगाशी मी जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा तुम्ही कोणी नव्हतात. म्हटलं क्रॉस चेक करूया माझा आवाज येतोय की नाही, मी दिसतेय का नाही. व्हेरी गुड, तुम्ही लोक आला तर मला बरं वाटतंय. रासायनिक बंधामध्ये आपण बघितलं होतं की रासायनिक बंध दोन प्रकारचे असतात. एक असतो आयनिक बंध आणि दुसरा असतो सहसंयोजी बंध. आयनिक बंधामध्ये डायरेक्ट देवाणघेवाण होते. जसं माझ्याकडे बिस्किटचा पुडा आहे आणि माझी एक मैत्रीण आहे जिला भूक लागली आहे, तर मी तिला म्हणत हे घे माझं बिस्किट तू खा. बिस्किट माझं खाणार ती, म्हणजेच काय देवाणघेवाण. माझ्याकडे एक्स्ट्रा आहे, तिच्याकडे कमी आहे. माझ्याकडे असलेली एक्स्ट्रा गोष्ट मी तिला देऊन टाकली, म्हणजेच मी काय केलं? आयनिक बंध. म्हणजेच काय झालं बघा, ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त होता, ह्याच्याकडे एक कमी आहे. अष्टक पूर्ण करण्याकरताची धडपड. मग हा सोडियम काय करतो? त्याचा एक इलेक्ट्रॉन चुलीला देतो आणि दोघांचं पण अष्टक पूर्ण होतं. म्हणजेच काय होतं? दोघांनाही काय बरं म्हणतात त्याला, स्टेबिलिटी म्हणजे
स्थैर्य प्राप्त करण्याकरता अष्टक पूर्ण करायचं. सोडियमकडे अष्टक पूर्ण करून पण एक इलेक्ट्रॉन अतिरिक्त आहे आणि क्लोरीनकडे अष्टक पूर्ण करण्याकरता एकच इलेक्ट्रॉनची कमी. मग ते म्युच्युअल एकमेकांची मदत करतात. म्हणजे म्युच्युअल म्हणजे परस्पर एकमेकांना म्हणतात की अरे माझ्याकडे एक एक्स्ट्रा आहे, तुझ्याकडे एक कमी आहे, आपण देवाणघेवाण करू, आपलं काम होऊन जाईल. आणि मग दोघांचंही अष्टक पूर्ण होतं. ह्याचे इलेक्ट्रॉन दिले की हे किती झाले 2 8. हा इलेक्ट्रॉन इकडे आले की किती झाले 2 8 8 झालं की. अशा पद्धतीने या आयनिक बंधामध्ये सोडियम क्लोराईड यांचा NaCl असा एक नवा आयनिक संयुग बनतो. बघा चित्रात तेच दिलं. हा झाला Na आणि हा Cl. इकडे इलेक्ट्रॉन दिलं तर काय बनला Na+Cl- झालं. हे आयनिक संयुग तयार झालं. आता पुढे असंच आणखी एक आयनिक संयुग आपल्याला दिलेलं आहे MgCl2. Mg म्हणजे मॅग्नेशियम. आता मॅग्नेशियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. बघा हे 2. क्लोरीनला एकाची कमी, दुसऱ्या क्लोरीनला एकाची कमी. मग हा बिचारा Mg काय करतो, घे बाबा माझा हा एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन तुला घे, इकडेच एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन तुला घे. आता भलं कोणाचं झालं, तिघांचंही झालं. Mg कडे 2 8 त्याचं अष्टक तर पूर्ण झालं. उरलेले 2 इलेक्ट्रॉन ह्याला पण दिले, त्याला पण दिले. आता तो कोण झाला त्यांचा मालक झाला ना. बघा ना, तुमच्या घरामध्ये कोणीतरी भाड्याने राहत असेल तर घराचे मालक तुम्ही देणारे आहात. सो Mg+2 चार्ज आहे त्याच्यावरती, चार्ज आहे. स्वतःचं घर स्वतःचं राहिलं नाही आता, देऊन टाकलं ना भाड्याने आपण रूम. पण +2 चार्ज मध्ये पण त्याला काय मिळाले, स्टेबिलिटी, भाडं मिळतं ना आपल्याला, असं ते आहे. ठीक आहे. आता बघा क्लोरीनचं पण मायनस आणि ह्याचं झालं मायनस. या दोघांवरती अतिरिक्त ऋण भार आला आणि याच्यावरती अतिरिक्त धन भार आला. कशामुळे, त्याने इलेक्ट्रॉन देवाणघेवाण केली म्हणून. दुसरे असतात सहसंयोजी बंध. या बंधामध्ये काय होतं, हे एक प्रकारचं स्मार्ट वर्क आहे. तुम्हाला देऊ नको, मी तुझं घेत नाही, तरी आपण दोघं एकमेकांच्या गोष्टी शेअर करू आणि एकत्र राहू. हे हॉस्टेलच्या रूम सारखं आहे. एक हॉस्टेलची रूम आहे, त्या रूम मध्ये बेड आहेत. ती रूम माझी आणि माझ्या पार्टनरची, दोघींची आहे. ती रूम ना तिची आहे ना माझी. त्या रूमवर आमच्या दोघींचा हक्क आहे, पण त्या दोघींवर आमच्या दोघींचाही हक्क नाही. अशी जी कंडिशन असते ती असते सहसंयोजी बंध. म्हणजे कसं बघा, या हायड्रोजन आणि या हायड्रोजन मध्ये एक एक इलेक्ट्रॉन आहे. दोघांना द्विक पूर्ण करण्याकरता 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणजे एक एक इलेक्ट्रॉन कमी आहे. मग आता ह्याला त्याला मागत बसण्यापेक्षा आणि लोकांचं ऐकून घेण्यापेक्षा, बघा ना, वरती कसं होतं, आपण भाड्याने रूम दिली, आपलं घर आहे, आपण एक रूम कोणाला तरी भाड्याने दिली, म्हणजे आपलं आणि त्यांचं काहीतरी आता कनेक्शन आहे ना. म्हणजे एक बॉन्ड पेपर आहे, त्याच्यावरती आपण लिहिलं, ते जे म्हणतात ते मान्य केलं, अशा भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. ह्याच्यामध्ये तसं नाही. माझ्यासारखंच दुसरा हायड्रोजन आहे, त्याच्याकडचं इलेक्ट्रॉन, माझ्याकडचं इलेक्ट्रॉन, आम्ही सरळ एकमेकांबरोबर परस्पर बोलू आणि शेअर करून टाकू. आमच्या आमच्या दोघांच्या टर्म्स कंडिशनवरती आमचं बॉन्डिंग बनलं. आणि महत्वाचं काय झालं, आम्हाला दोघांनाही देऊन किंवा घेऊन टाकायची गरज नाही पडली. जसे आम्ही आहोत तसेच आम्ही आहोत. हॉस्टेलच्या रूममध्ये आपण जसे असतो तसं आपण असतो की नाही, आपलेच मित्र किंवा मैत्रिणी आपल्या बरोबर असतात तिथे. पण आपण जेव्हा भाड्याने खोली घेतो तेव्हा आपल्याला त्यांचे नियम मान्य करावे लागतात ना. इतक्याच वाजता लाईट बंद होतील, इतक्याच वाजता हेच होईल, इतक्याच वाजता अमुकच होईल. ह्याचा अर्थ काय, की घर त्यांचं आपण भाड्याने घेतलं, पैसे त्यांना दिले, तरी सुद्धा घराचे मालक ते आहेत. देवाणघेवाण झालीये, पण तरी पण घराचे मालक ते आहेत, आपण नाही. इकडे तसं नाही. इकडे तू पण मालक, इकडे मी पण मालक. इकडे तुझंही घर नाही, इकडे माझंही घर नाही. सुखाने राहायचं, नाही तर पटलं नाही तर आपण रूम सोडून जाऊ शकतो की नाही. मला ही रूम खूप महाग वाटते, बाजूला स्वस्त रूम आहे, मी तिकडे माझी रूम चेंज करून जाऊ शकते. म्हणजेच मी हा बॉन्ड ब्रेक करून नवा बॉन्ड बनवू शकते. सहजासहजी असं होत नाही. एकदा कोव्हॅलंट बॉन्ड बनला, म्हणजे सहसंयोजी बंध बनला की तुटत नाही. पण तुटलं तरी काही चुकीचं नाही. दिलं घेतलं नाहीये ना, शेअर केलंय फक्त. आणि हे शेअरिंग बऱ्यापैकी स्ट्रॉंग असतं. कळलं? अशा पद्धतीने ह्या सहसंयोजी रेणूची निर्मिती होत असते. आपण वरती जे बघितलंय ते हायड्रोजनच्या रेणूचे. आता खाली आपल्याला आणखी एक रेणू दाखवलंय, H2O, पाणी. आपण आताच बोललो की नाही पाण्याबद्दल, की पाण्यामध्ये मध्ये ऑक्सिजन, बाजूला 2 हायड्रोजन. आता सॉरी, ऑक्सिजन ऑक्सिजन, हायड्रोजन हायड्रोजन, हे एकत्र आले की H2O बनतंय.
पण त्याच्यामध्ये 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन मध्ये अडकलेलं आहे. ऑक्सिजनचं अष्टक पूर्ण करायला त्याला 2 इलेक्ट्रॉनची कमी. त्याचं ॲटॉमिक म्हणजे त्याचं व्हॅलेन्सी आहे 6. 6 इलेक्ट्रॉन आहेत बिचाऱ्याकडे पण 8 वाल्या 2 कमी आहेत ना. आता अशा वेळेला मदतीला कोण येतात? हायड्रोजन. हायड्रोजन हे जगातले सगळ्यात रिकामटेकडे लोक आहेत. हलके-फुलके, छोटे-छोटे आणि 1 इलेक्ट्रॉन एकचीच कमी आहे. रिकामटेकडे म्हणण्यापेक्षा ॲक्टिव्ह लोक आहेत ते. जिथे कमी तिथे आम्ही असे वाले आहेत. मग आता ऑक्सिजनला पण कमी आहे की नाही? ते गेले बिचारे तिथे मदत करायला गेले. बघा, हा माझा पिंक बॉल तू घे. हा पण माझा पिंक बॉल तू घे. रडू नको. तुझा अष्टक पूर्ण होईल. पण त्याचबरोबर माझं पण द्वीप पूर्ण होईल. याची सोय कर. बघा, असा बॉन्ड बनला की नाही बघा. ह्याचा इलेक्ट्रॉन याचा इलेक्ट्रॉन, याचा आणि याचा इलेक्ट्रॉन असं झालं की नाही ते बॉन्डिंग. म्हणजेच काय झालं? इथे पण सहसंयोजक रेणूची निर्मिती झाली. चला, हा झाला आपला धडा. आता आपला शेवटचा धडा जो आहे मानवनिर्मित पदार्थ, त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. तो झाला की आपलं रिव्हिजन पण संपलेलं असेल. मग आपण धड्यांची प्रश्न उत्तरं बघू. असं करेन, ही सगळी प्रश्न उत्तरं मी ना ग्रुपवर टाकून देईन. मग आपण त्याचं डिस्कशन करू. ध्वनी, कसा ध्वनी निर्माण होतो सांगा बरं जरा मला कोणतरी. ध्वनीची निर्मिती कशी होते? प्रकाशाचे परावर्तन. झालेत का तुमचे हे धडे? म्हणजे काय समजायचं मी याचा अर्थ? चला, मला असं वाटतं तुमच्या काही लक्षात नाही. हा लक्षात एका धडा बघा. हा आपला मस्त इंटरेस्टिंग सोप्पा धडा आहे. मानवनिर्मित पदार्थ. या धड्यामध्ये आपण काय काय बोललो होतो? आपण बोललो होतो आपल्या आजूबाजूला अनेक पदार्थ आहेत. अनेक गोष्टींच्या बनलेल्या आहेत. जसं बघा, आता माझ्या बाजूला माझ्या डोक्यावर माझी जी टोपी आहे ती थोडीशी वुलन मटेरियलची आणि त्याच्यामध्ये थोडंसं कॉटन पण आहे. मी जे जॅकेट घातलंय ते कॉटनचं आहे, त्याला प्लास्टिकचं बटन आहे. माझ्या हातामध्ये चांदीचे अंगठ्या आहेत. हातात एक दोरा आहे. कानात सोन्याच्या वस्तू आहेत. मी जिथे बसले तिथे लाकडाच्या वस्तू आहेत. माझ्यासमोर काच आहे. खिडकी आहे ना, खिडकीची काच आहे. त्याच्या बाहेर जाळी आहे. ती जाळी बनली आहे बारीक बारीक स्टीलची. त्याच्या बाहेर लोखंडाचा ते बंद करतो ना आपण, काय म्हणतात त्याला, सेफ्टी, तसं आहे. सेफ्टीचं ग्रिल आहे. बाहेर माती आहे. त्याच्या बाहेर कंपाऊंड आहे, त्याला सिमेंटने भिंत बांधलेली आहे. थोडक्यात आपल्या आणि हा सगळ्यात महत्वाचा हा लॅपटॉप, माझा फोन, त्यांचे चार्जर, ह्या अनेक वस्तू आत्ता या क्षणी माझ्या आजूबाजूला आहेत. काही कापडाच्या आहेत, काही लाकडाच्या आहेत, काही काचेच्या आहेत, काही प्लास्टिकच्या आहेत. ह्यातल्या काही गोष्टी निसर्गनिर्मित आहेत आणि काही गोष्टी मानवनिर्मित आहेत. निसर्गनिर्मित आता आपण बोललो त्यापैकी कुठलीच गोष्ट नाही, शिवाय माती, लोखंड. पण ते जसं तसं आपण वापरत नाही. आपण त्याच्यावरती काहीतरी त्याला चेंज करतो, त्याचं फॉर्मॅट चेंज करतो आणि वापरतो. लोखंड जसं जमिनीमधनं येतं, त्याला शुद्ध करून त्याला हव्या तशा आकारामध्ये आपण वापरतो, बरोबर? म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्या आजूबाजूला अनेक पदार्थ हे अनेक पदार्थांचे बनलेले असतात. आता ह्या पदार्थांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला काय दिसतं की ह्या पदार्थांचे गुणधर्म जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला त्यात काही साम्य आणि काही भेद आहे का हे बघावं लागतं. आपण आता पदार्थांचा अभ्यास करतोय, बरोबर? तर हे सगळे पदार्थ आपल्या आजूबाजूला असलेले मानवनिर्मित पदार्थ आहेत. मगाशी मी तुम्हाला म्हणलं माती आणि लोखंड सोडलं तर सगळेच्या सगळे मानवनिर्मित पदार्थ. मानवनिर्मित म्हणजे काय? आपण निर्माण केलेलं आहे. पण आता मला सांगा, कपडे किंवा प्लास्टिक किंवा काच यापैकी कुठली तरी गोष्ट आपण बनवलेली, कुठलीही गोष्ट तुम्ही उदाहरणात घेतलेली, तुम्ही कशी बनवली? उदाहरणार्थ आता तुम्ही मला सांगा, कपडे आपण कसे बनवतो? कोणीतरी सांगू शकतं का मला माईक ऑन करून? याला मानवनिर्मित का म्हणायचं? कोणाला सांगायचं? प्लास्टिकच्या वस्तू, कापडाच्या वस्तू या मानवनिर्मित का आहेत?
मीच सांगते. ह्यापैकी कुठलीच गोष्ट निसर्गामध्ये मिळत नाही आपल्याला. निसर्गामधनं समजा कॉटन जरी आपण घेतलं, कापसाचे ते बोंडे असतात. त्याच्यामधनं जो पांढरा-पांढरा कापूस येतो, तो काय तसा आपण अंगावर कपडे म्हणून घालतो का? नाही घालत ना. त्याच्यावर प्रक्रिया करतो. त्याला मशीनमध्ये टाकतो, त्याच्यापासून दोरे बनवतो आणि हे दोरे एकमेकांमध्ये गुंतवून, गुंफवून आपण त्याच्यापासून धाग्यापासून अ, कापड बनवतो. अनेक वेगवेगळ्या प्रकारची कापडं, रंग आणि त्याचे उपयोग आपल्याला माहिती आहेत. जसं आपण वनस्पतींपासून कापड बनवतो म्हणजे धागा बनवतो, तसं प्राणीजन्य पदार्थ पण आहेत. जसं लोकर आहे किंवा सिल्क आहे. म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टींचा उगम निसर्गामधनं होतो. आपण त्याला फक्त घेतो आणि त्याचा चेहरा-मोहरा बदलतो. पण काही पदार्थ हे पूर्णपणे मानवनिर्मित. आपण निसर्गामध्ये त्यांचे फक्त काय बरं म्हणतो रॉ मटेरियल म्हणून त्याला घेतो आणि त्याच्यावरती काहीतरी महत्त्वाची अभिक्रिया करतो आणि ही निसर्गामध्ये सहसा होत नाही. निसर्गामध्ये प्लास्टिक नाही बनत, पण ते आपण बनवतो. कसं बनवतो? ह्याचाच अभ्यास करण्याकरता मानवनिर्मित पदार्थामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दिलेलं आहे प्लास्टिक. तर हे प्लास्टिक म्हणजे काय? आपला सख्खा मित्र आणि पक्का शत्रू. प्लास्टिकने आपलं काम खूप सोपं केलंय. अनेक गोष्टींना पर्याय सध्या प्लास्टिकच आहे. प्लास्टिकच्या वस्तू प्रत्येक ठिकाणी आहेत. आपल्याच शाळेच्या कंपासमध्ये जरा बघा तुम्ही, की तुमच्याकडे किती वस्तू प्लास्टिकच्या असतील. पट्टी, कंपासही प्लास्टिकचीच असू शकते बरं का. पट्टी असेल किंवा त्याच्यावरती अ, अ, त्या बरं त्या असं निळ्या रंगाचं, पिवळ्या रंगाचं, गुलाबी रंगाचं आपल्या कंपासमध्ये नाही का असं साचा असतो. त्याच्यामध्ये रब्बर-बिब्बर सगळं नीट ठेवता येतं. ते पण प्लास्टिकचंच बनलेलं असतं. किंवा पाण्याची बाटली, डबा, प्लास्टिकचं कव्हर आपल्या अ, पुस्तकाला, वहीला, बरोबर? फोनला, प्रत्येक ठिकाणी आपल्या आजूबाजूला प्लास्टिक, प्लास्टिक आहे. प्लास्टिकचे कंगवे, खेळणी, बापरे! ह्या गोष्टी तर बोललोच नाही आपण. हे किती भयंकर असतं ते. एखाद्या मार्केटमध्ये जा तुम्ही, म्हणजे ते जत्रा वगैरे असते तिकडे. तिथे बघा प्लास्टिकच्या अनंत गोष्टी तुम्हाला दिसतात. अशा खूप साऱ्या गोष्टी अगदी दागिने वगैरे पण प्लास्टिकचे असतात. हो की नाही? म्हणजे एवढी व्हरायटी प्लास्टिकची आहे. प्रत्येक ठिकाणी प्लास्टिक आहे. आता ह्याच्यामध्ये हाईट म्हणजे चीनसारख्या ग्रेट देशांनी अन्न म्हणून सुद्धा प्लास्टिकचा वापर करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे जुनं प्लास्टिक असतं की नाही, त्या प्लास्टिकपासून अ, पत्ताकोबी किंवा तांदूळ असं बनवून ते तिथल्या लोकांना देत आहेत. म्हणजे बघा, काहीही करता येऊ शकतं, हे यातनं समजतं आपल्याला. आता याचा अर्थ असा होतो, की हे जे काही प्लास्टिक आहे, हे काही सहजासहजी आपल्या आयुष्यातून जाणार नाहीये. ते निर्माणच आपण केलंय कारण की त्याचे काही गुणधर्म हे अतिशय चांगले आहेत. जसं की बघा त्याचं वजन हलकं-फुलकं असतं. त्याला हवा तो रंग देता येतो, हवा तो आकार देता येतो. त्याचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे आकारयता. हलकं आहे वजनाला त्याच्यामुळे त्याला तुम्ही कसंही वळवू शकता, कसंही फिरवू शकता आणि शिवाय किंमतही कमी आहे. अनेक ठिकाणी आपण त्याला बनवू शकतो. त्याला जे रॉ मटेरियल लागतं ते काही ठिकाणी खाणींमध्येच मिळतं, अमुकच मिळतं, महागच मिळतं, असं काही लिमिटेशन नाही ना. म्हणून त्याचा अनेक प्रकारे वापर करता येतो आणि निर्मिती पण करता येते. पण ह्या प्लास्टिकचे 2 महत्त्वाचे भाग होतात. थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिक. थर्मोप्लास्टिक म्हणजे ते प्लास्टिक जे एकदा बनवलं, की तुम्ही त्याला वितळवू शकता. त्याच्यापासून नव्या गोष्टी बनवू शकता. तुमची खेळणी, प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या, त्या सगळ्या वस्तू ज्यांना गरम केल्यावरती ते प्लास्टिक वितळतं, ते सगळं असं थर्मोप्लास्टिक. दुसरं आहे थर्मोसेटिंग. एकदा हे बनलं, ही वस्तू एकदा बनली, की तुम्ही त्याच्यामध्ये काहीही बदल करू शकत नाही. ती फुटेल, तुटेल पण वाकणार नाही. कारण ती आहे थर्मोसेटिंग. एकदा उष्णता दिली आणि त्याला एकदा सेट केलं, की ते त्याच मोल्डमधनं बाहेर पडतं आणि पुन्हा आपण त्याला बदलू शकत नाही. ते असतं थर्मोसेटिंग प्लास्टिक. आता कसं बनतं हे प्लास्टिक? प्लास्टिक बनवण्याची सोपी पद्धत म्हणजे सेंद्रिय बहुवारिक एकमेकांना जोडायची. बहुवारिक म्हणजे तुम्हाला मागे सुद्धा मी हे सांगितलं होतं, की जेव्हा आपण मोत्यांची माळ बघतो, त्याच्यामध्ये असे मोती, मोती, अजून एक मोती, अजून एक मोती, बरोबर? असे एकमेकांमध्ये एकमेकांच्या बाजूबाजूला ओवलेले असतात. अगदी साधी झेंडूची माळ जरी तुम्ही बघितलीत ना, तर
फूल, त्याच्या बाजूला फूल, त्याच्या बाजूला फूल, असं जे काही रचना असते, एका विशिष्ट पद्धतीची, त्याला आपण एक प्रकारचं अ, बहुवार्षिक म्हणू. बहुवार्षिक म्हणजे पॉलिमर. आणि एक एक फूल जे आहे त्याच्यातलं किंवा एक एक मणी जो आहे त्यातला, त्या माळेतला, ह्याला आपण म्हणायचं मोनोमर. मोनोमर म्हणजे छोट्या छोट्या एक एक युनिटला एकत्र करून एक मोठं युनिट पॉलिमर बनणं. ठीक आहे. आता ह्याचा वापर आपण कुठे कुठे करतो. जसं आपण म्हणालो की प्लास्टिक वजनाने हलकं असतं, ते गंजत नाही, त्याचं विघटन होत नाही, त्याच्यावर कशाचाच वातावरणातल्या बदलांचा त्याच्यावर परिणाम होत नाही. समुद्राच्या तळाशी जे प्लास्टिक जाऊन पडलंय, ते हजारो वर्षापासून तसंच आणि हजारो वर्ष पुढेपर्यंत पण तसंच राहणार आहे. कारण की ते विघटित होणारच नाही. मग काय? मग हा त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. पण आपल्यासाठी सगळ्यात मोठा अ, काय बरं म्हणतो आपण मदतीचा मुद्दा आहे. एकदा एखादी गोष्ट बनली, की ती असे आपण लवकर सहजासहजी फेकत नाही, खराब करत नाही. आपण भारतीय लोकं त्या बाबतीमध्ये फार कंजूस आहेत. मग जे काही प्लास्टिक आपण बनवून ठेवलंय, त्याच्या नुकसानीबद्दल काय? म्हणजे तुटलं, खराब झालं, आपण टाकून देतो. पण त्याचं रिसायकलिंग कसं होतं? बरोबर? त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंमध्ये, की ह्या प्लास्टिकचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्याला कोणीही हाताळू शकतं. म्हणजे लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत कोणीही त्या प्लास्टिकच्या वस्तू हाताळू शकतं. असं काही रिस्की आहे, भयंकर आहे, गरमच आहे, जड आहे, लागून जाईल, असं काहीही याच्यामध्ये होत नाही. बरोबर? शिवाय ते आपण जसं मगाशी म्हणत होतो ते खिशाला परवडणार आहे. ₹700 ची एक प्लास्टिकची बादली हां, स्टीलची विकत घेण्याच्या ऐवजी 7 120, 130 अगदी अं, एक काहीतरी अमाउंट ठरवू शकतो आपण आकाराप्रमाणे. अशी अशी ₹200 ची जरी आपण एखादी बादली घेतली, तरी पण आता सांगा मला, की अगदी त्याच्यात एवढ्या पैशांमध्ये आपल्या किती अशा पद्धतीच्या वस्तू येतील? सांगायचा मुद्दा ते हलकं असतं. वजनाला हलकं असतं आणि किंमतही त्याची फार ईझी असते. म्हणजे आपण प्लास्टिकच्या वस्तू आरामात विकत घेऊ शकतो. कोणीही घेऊ शकतो, कुठेही घेऊ शकतो. उदाहरणार्थ आता समजा आपण राहतो महाराष्ट्रामध्ये. आपल्याला इथे लोखंड महाग आहे. आपल्या इथे काही लोखंडाच्या फार खाणी नाहीयेत. पण प्लास्टिकच्या वस्तू मात्र आपल्या इथे अजून कुठे जिकडे लोखंडाच्या खाणी आहेत, तिथे सुद्धा प्लास्टिकच्या ह्याच किमती असतात. आता उदाहरणार्थ बघा ना, ₹10 ची पाण्याची बाटली, प्लास्टिकची पाण्याची बाटली. तुम्ही कुठेही जा, ₹10 ची पाण्याची बाटली सगळीकडे कॉमन आहे की नाही? ह्याचा अर्थ असा आहे, की ते वजनाला हलकं आहे आणि किंमतही त्याची फार कमी आहे. त्याला हवा तसा तुम्ही आकार देऊ शकता. त्याच प्लास्टिकच्या बाटलीचं झाकण आणि त्याचं बाटलीचा आकार ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत की नाही? अशा अनेक गोष्टींमध्ये आपल्याला या प्लास्टिकची व्हर्सॅटिलिटी म्हणजे अ, बहुगुण क्षमता दिसून येते. आणि जसं आपण बघितलं, की हे त्याचे जे फायदे आहेत, तेच त्याचे तोटे आहेत. पी-व्ही-सी म्हणजे कोणत्या गोष्टीपासून काय बनतं, हे आपण मागे बोललो होतो. ते एकदा पुन्हा बघूया आपण. प्लास्टिकचा प्रकार आहे थर्मोप्लास्टिक, पॉलीविनाइल क्लोराईड, बाटल्या, रेनकोट वगैरे, वगैरे, वगैरे. या अशा गोष्टी आहेत, ज्या आहेत थर्मोप्लास्टिक. तुम्ही यांच्यापैकी कुठली पण गोष्ट खराब झाली, तुटली, फुटली, तर त्याला तुम्ही प्लास्टिकमध्ये टाकून, गरम करून बरं का, नवीन पद्धतीने वापरू शकता. त्याच्यापासून त्या वस्तू रिसायकल करू शकता. दुसरं आहे पॉलिस्टायरीन, पी-एस, रेफ्रिजरेटरसारख्या विद्युत उपकरणांचे उष्मारोधक भाग, यंत्रांचे गिअर, खेळणी वगैरे अशा या गोष्टी पॉलिस्टायरीनने बनतात. मग हे पॉलिथिलीन, दुधाच्या पिशव्या, पॅकिंगच्या पिशव्या, मऊ गार्डनचे पाईप. आपण म्हणतो ना पॉलिथिन बॅग, पॉलिथिन ते हेच आहे. बरोबर. मग आहे पॉलिप्रोपिलीन, लाउडस्पीकर वाहनांचे भाग, दोरखंड, चटया ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात, प्रयोगशाळेतली उपकरणं, जी प्लास्टिकची बनलेली असतात आणि सहसा त्याच्यावर कसली अभिक्रिया होत नाही. अशा सगळ्या गोष्टी ह्या थर्मोप्लास्टिकच्या बनलेल्या असतात. मग थर्मोसेटिंगमध्ये काय आहे? ते प्लास्टिक आहे जे एकदा बनलं, की ते परत वितळवून वापरता येत नाही. बॅकेलाईट हे आपल्याला माहिती आहे. ह्याच्यामध्ये ते पदार्थ आहेत, ज्यांचे हँडल्स काळ्या रंगाच्या प्लास्टिकचे असतात. डोश्याचा तवा, हं, कुकरचं झाकण, कुकरचं हँडल,
किंवा अशा आपल्या इलेक्ट्रिसिटीच्या ज्या बटन असतात ना, तुमच्या आत्ता पण तुमच्या वर्गामध्ये जे काही फॅनचं बटन, लाईटाचं बटन असतं, ते बघा ना, ते खाली पडलं ना फुटतं ते ठाटकन. पण ते तुम्ही त्याला रिपेअर करू नाही शकत. तुम्ही त्याला मोल्ड करू नाही शकत. ते एकदा बनलं की बनलं. झालं असं असतं ते. मग काय मेलेमाईन, कपबशा, प्लेट, ट्रे वगैरे बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी एकदा एका विशिष्ट आकाराच्या बनलेल्या असतात. परत त्या तुम्ही बदलू शकत नाही. विमानाच्या इंजिनाचे काही भाग, विमानाचं इंजिन बरोबर, त्यातले पण काही भाग आपल्याला ह्याने बनवायला पाहिजे. सगळंच थोडी काय मेटलचं बनवणार आहे ना आपण. विद्युतरोधक आणि ध्वनिरोधक आवरणे, पॉलियुरेथेन, सर्फबोर्ड, छोट्या बोटी, फर्निचर, वाहनांच्या सीट वगैरे वगैरे मध्ये हे पॉलियुरेथेन वापरतात. मग हे पॉलिस्टर, पॉलिस्टर आपल्या आवडीचा शब्द आहे. पॉलिस्टरची साडी, पॉलिस्टरची बॅग असं काही काही तुम्ही ऐकलं असेल. ह्याचा वापर तंतू काच बनवण्याकरता केला जातो आणि लेदर प्रिंटिंगचे टोनर, कापड उद्योग वगैरे वगैरे ठिकाणी ह्याचा वापर होतो. आता प्लास्टिक आणि पर्यावरण हा महत्वाचा मुद्दा आपण मागच्या वेळेला पण खूप डिटेलमध्ये बोललो होतो. पुन्हा एकदा रिवाईज करूया आपण. हे जे प्लास्टिक आहे हे आपल्या आयुष्यामध्ये एकदा आलं ना, की हजारो वर्ष तसंच राहणार आहे. ते विघटित होतच नाही ना. म्हणजेच काय, एकदा ह्याचा कचरा बनला की तो बनला. मग तुम्ही त्याला बदलू शकत नाही. त्याला रिसायकल करू शकत नाही. म्हणून त्याची निर्मिती जितकी लागेल तितकी करावी आणि त्याला रियूज करावं. आपल्याला काही काही गोष्टींमध्ये स्वतःच्या भोवती नियम बांधून घ्यावे लागतील. रोजच्या रोज कुठे ना कुठे काही ना काही प्लास्टिकचं बनणार आहे. सगळंच काही आपल्याला वापरायची गरज नाही ना. आपल्या गरजा आपण ओळखायच्या आणि त्याच्यामुळे त्याचा वापर करायचा. प्लास्टिकचा उपयोग आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये कसा केला जातो? बघा त्याच्यामध्ये सिरिंज असतात, बरोबर? खूप साऱ्या औषधं, गोळ्या प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये असतात. त्याचबरोबर ते सलाईन देतात. अ, ते सलाईनची बॉटल, त्याच्या त्या पाईप्स अशा बऱ्याच ठिकाणी त्या प्लास्टिकचा वापर होतो. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये अन्न शिजवण्यासाठी वापरली जाणारी भांडी ही प्लास्टिकपासून बनलेली असतात. हाय रेझिस्टन्स प्लास्टिक. वाहनांचे ओरखड्यांपासून रक्षण होण्याकरता गाडीवरती टेफ्लॉन कोटिंग करण्यात येते. आपल्या गाड्या टू व्हीलर, फोर व्हीलर ज्या काही तुम्हाला माहिती आहे, त्या जर काटेरी रस्त्यांवरनं किंवा अशा वाकड्या-तिकड्या लोकांच्या रस्त्यावरनं, घरांच्या जवळनं, अशा बारीक-बारीक गल्ल्यांमधनं जर आपल्या या गाड्या गेल्या, तुम्हाला माहिती आहे का त्याला स्क्रॅचेस येतात. काहीतरी घासतं, रगडलं जातं, त्याचा रंग निघून जातो, आपली गाडी खराब होते. पण म्हणूनच त्याच्यावरती टेफ्लॉन कोटिंग करतात. आणि तो एक प्लास्टिकचा प्रकार आहे. त्याचे अनेक वेगवेगळे उपप्रकार आहेत. प्लास्टिकची पिशवी वेगळी आणि प्लास्टिकची बाटली वेगळी. आपल्याकडे ज्या तेलाच्या बाटल्या असतात, पॅराशूट वगैरे, त्यातल्या प्लास्टिकच्या बाटल्या वेगळ्या आणि आपण जे पाणी पितो, त्या प्रवासातल्या वेगळ्या, आपण विकत घेतो त्या वेगळ्या. किती व्हरायटी आहे त्याच्यामध्ये बघा. त्याच्याच बरोबर लहान मुलांच्या पाण्याच्या वॉटर बॉटल तर वेगळ्याच असतात. भिंग, कृत्रिम दात बनवण्याकरता पॉलिॲक्रिलिक प्लास्टिकचा वापर होतो. गरजेप्रमाणे तुम्ही त्या प्लास्टिकला बदलू शकता, पण त्याचं विघटनच होत नाही ना, बरोबर ना? मग आपण काय करायला पाहिजे? तो तर आपला मित्र आहे, पण मग त्याला वापरायचं कसं? आपणच डोकं वापरायला पाहिजे. रिड्यूस, रियूज, रिसायकल, रिकव्हर. कोणाला विघटित व्हायला किती वेळ लागतो इथे दिलेलं आहे आणि प्लास्टिकला लागतात हजारो वर्ष. हजारो वर्ष? एवढे वर्ष तर आपण जगणारही नाहीये. मग आपण बनवून ठेवलेला कचरा हजारो वर्षानंतरच्या पिढ्यांनी का बरं भोगत बसायचा? मग आपण काय करायचं? कमीत कमी वापर करा प्लास्टिकचा. जिकडे पर्याय आहे तिकडे प्लास्टिक वापरूच नका. जे घेतलंय ते पुन्हा पुन्हा वापरा, रियूज करा. जे खराब टाकून देण्यासारखं झालंय, त्याला काहीतरी करण्यासारखं झालंय, त्याला रिसायकल करा, पुनर्चक्रीकरण करा त्याचं. आणि जे काही मिळेल त्याला पुन्हा प्राप्त करा, रिकव्हर. बरोबर? असं केलं तरच आपला जो काही मुद्दा आहे प्लास्टिकच्या पर्यावरणाचा तो आपल्याला समजेल. थर्मोकॉल हा प्लास्टिकचा लांबचा भाऊ आहे. हा पण एक प्रकारचा पॉलिमर आहे. बरोबर? आपल्या आजूबाजूला अं, आपण बघितलं असेल, की मागच्या वेळेला जसं मी तुम्हाला म्हटलं होतं ऑनलाईन शॉपिंग करतो किंवा दुकानांमधनं आपण एखादा टीव्ही, फ्रिज वगैरे जे काही घेऊन येतो आणि ते पॅक असतं. तर त्याच्या पॅकिंगमध्ये जे काही पांढऱ्या रंगाचे असे आकाराचे असे लावलेले असतात ना वस्तू, त्याला म्हणतात खरं थर्मोकॉल.
ह्या थर्मोकॉलचा वापर पूर्वी अनेक ठिकाणी डेकोरेशनमध्ये केला जायचा. पण आजकाल तो तिथे वापरला जात नाही. पण तो बऱ्याच ठिकाणी जसं की तो शॉक ॲब्झॉर्बर आहे. त्याच्यामुळे अशा बॉक्सिंगमध्ये, पॅकिंगमध्ये त्याचा वापर केला जातो. पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये केला जातो आणि तो बनतो पॉलिस्टायरीन या एका पॉलिमरपासून. जसा प्लास्टिक आहे तसाच हा पण एक पॉलिमर आहे. त्याला 100 पेक्षा अधिक तापमानावर ते द्रव होतं आणि थंड केल्यावर स्थायी होतं. म्हणजे त्याला गरम केलं ना, की त्याला ते लिक्विड होतं. जो हवा तो त्याला आकार देता येतो आणि पुन्हा मग ते आपोआप घट्ट होतं. म्हणजे आपण त्याला वापरू शकतो. आता दुसरं आपल्याला सांगितलंय, की तो आहे डेलिकेट म्हणजे धक्का शोषक. बरोबर? म्हणून तर तो वेगवेगळ्या ठिकाणी वापरला जातो ना, वस्तूंना रॅप करून देण्याकरता. पण ह्याचा अतिरिक्त वापर परत भयंकर आहे. आपल्याला माहिती आहे, की ह्याच्या अतिरिक्त वापरामुळे कर्करोग होऊ शकतो. थर्मोकॉलच्या प्लेटमध्ये, थर्मोकॉलच्या ग्लासमध्ये चहा घेणं, थर्मोकॉलच्या प्लेटमध्ये जेवण करणं, लग्नाच्या पत्रावळ्या-बित्रावळ्या थर्मोकॉलच्या ठेवणं, ह्या सगळ्यामुळे शरीरामध्ये आपोआप ते पॉलिस्टायरीन जातं आणि ते कर्करोग होण्याकरता अतिशय ट्रिगरिंग असा तो एक मुद्दा आहे. सो ह्याचा वापर आपण आपल्या शरीरामध्ये अन्नपदार्थ जाताना होणार नाही, असा टाळला पाहिजे. दुसरं, जे लोकं ह्याच्या कंपनीमध्ये काम करतात, त्यांना आपोआप ह्याचा साइड इफेक्ट जाणवायला लागतो. कारण की हे डेंजरस आहे, एक प्रकारचं डेंजरस ॲसिडच आहे ना. ॲसिड म्हणण्यापेक्षा एक प्लास्टिक आहे. सो हा त्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण त्याच्यापासून सुरक्षित राहायला पाहिजे. हे जैव अविघटनशील आहे. हे विघटित होणार नाहीच आहे ना. म्हणून लोकं काय करतात, चला याला जाळून टाका, खूप सारा कचरा आहे. ते पण त्याला जाळून त्याच्यापासून जे वायू निर्माण होतात, ते अधिक घातक आहेत, विषारी आहेत. म्हणून त्याला रिसायकलिंगला देऊन टाकायचं. एका मोठ्या मशीनमध्ये त्याला टाकलं जातं आणि त्याला पुन्हा रियूज केलं जातं. तेच त्याच्याकरता सगळ्यात उत्तम आहे. आता थर्माकोल बनवणाऱ्या व्यक्तींच्या शरीरावरचा परिणाम. चांगला मुद्दा आहे, आपल्याला माहिती असलं पाहिजे. जे लोकं ह्या कंपन्यांमध्ये काम करतात ना, त्यांना श्वसन संस्थेचे, पचन संस्थेचे, त्वचेचे, डोळ्यांचे असे अनेक प्रकारचे आजार होतात. कारण की ते अतिशय भयंकर असं प्लास्टिक आहे ना. सारखं-सारखं आपण ते बनवताना त्याच्या वाफांच्या आजूबाजूला, त्याच्या फ्युम्सच्या आजूबाजूला सुद्धा ते आपल्या शरीरामध्ये जाणारच आहे. सो ते आपल्याला इम्पॅक्ट करतं. ठीक आहे. मग पुढची मानवनिर्मित वस्तू जी आपल्याला बघायची आहे ती आहे काच. काच म्हणजे काय? काचेचे 3 प्रकार आहेत. पारदर्शक, अर्धपारदर्शक आणि अपारदर्शक. माझ्या समोर खिडकीमध्ये जी काच आहे की नाही, त्यातनं मला हलकं-हलकं बाहेरचं दिसतंय. सूर्याचा प्रकाश, एखादं झाड. पण नक्की काय आहे मला दिसत नाही. म्हणजे ही आहे अर्धपारदर्शक. जर समजा माझ्या घरातल्या आरशासमोर मी उभी राहिले, तर मला मागचं काही दिसणार नाहीये. मला मीच परत दिसते. माझंच प्रतिबिंब दिसतं. म्हणजे ती काच आहे अपारदर्शक. आता माझ्याकडे अशी एक काच आहे वरच्या खिडकीमध्ये, जिकडनं मी बाहेर बघितलं ना, तर मला आरपार सगळं दिसतं. एकदम क्लिअर. असं वाटतच नाही की इथे काच आहे. आणि अशा काचा खूप वेळेला आपल्या ऑफिसमध्ये किंवा अ, एखाद्या महत्त्वाच्या हॉटेल-बिटेलमध्ये वगैरे अशा असतात बघा. वरनं बघून तुम्हाला खालचा रस्ता पण दिसतो हॉटेलमध्ये बसून. तर अशा अनेक प्रकारच्या काचा आपल्या आजूबाजूला आहे. एवढंच नाही, काचेच्या वस्तू, डेकोरेशनच्या वस्तू, आपल्या गाड्यांमधल्या काचा, बरोबर? म्हणजे आपल्या गाडीमध्ये तर अनेक ठिकाणी काचा आहेत. खिडक्यांना काचा असतात त्या वेगळ्या आणि जे मिरर असतात ना, त्याच्यामध्ये आपल्याला मागच्या, पुढच्या, इकडच्या, तिकडच्या गाड्या बघता येऊ शकतात. त्या मिररमधल्या काचा वेगळ्या. सो काचा हा एक अतिशय प्रगल्भ विषय आहे आणि आपल्याला डिटेलमध्ये नंतर येणार पण आहे. पण आता ह्या काचा, ह्या अशा अ, कशा मानवनिर्मित पदार्थ आहेत हे आपल्याला बघायचं आहे, की जे बनवताना त्याच्यामध्ये वाळू, सोडा, चुनखडी आणि मॅग्नेशियम ऑक्साईड वगैरे अशा सगळ्या वस्तू टाकतात. त्याला चांगलं उकळलं जातं. म्हणजे 1700 डिग्रीच्या आसपास तापमानाची त्याला गरज असते. आणि मग काय करायचं? तर जेव्हा आपल्याकडे जुन्या काचा असतात, जुन्या काचांचे तुकडे असतात. ते त्याच्यामध्ये त्या मिश्रणात टाकले, की त्याचं टेम्परेचर कमी होतं 850 डिग्री आणि मग सगळं आपलं जे तापलंय मिश्रण, लिक्विड झालंय, की त्याला एकदम थंड करायचं आणि मग ते
हळू-हळू, हळू आपल्याला हवं तशा रूपामध्ये त्याला मोल्ड करायचं आणि अशा पद्धतीने काचेच्या वस्तू ह्या बनवल्या जातात. तुम्ही ह्याचे अनेक व्हिडिओ बघू शकता. बांगड्याच काय, त्याच्यापासून फ्लॉवर पॉट कसं बनवलं, काय कसं बनवलं, हे सगळं YouTubeवरती मस्त व्हिडिओजमध्ये तुम्हाला दिसेल, काचांना कसं बनवतात. आता ह्याचे गुणधर्म काय? ती तापवल्यावर मऊ होते आणि तिला हवा तसा आकार देता येतो. तिची घनता तिच्यामधील घटक तत्वांवरती अवलंबून असते. तिची उष्णतेची ॲक्चुअली काच ही उष्णतेची मंद वाहक आहे. म्हणजे तापते आणि फुटते पण काच, पण लवकर नाही, जरा वेळ घेते. त्याला जलद उष्णता दिली किंवा उष्ण काच एकदम जलद थंड केली की ती तडकते किंवा फुटते. ती विजेची दुर्वाहक आहे म्हणून ती विद्युत उपकरणामध्ये विद्युत विसंवाहक म्हणून काम करते. काच पारदर्शक असल्यामुळे प्रकाशाचा बराचसा भाग काचेतून पारेषित होतो. तथापि काचेमध्ये क्रोमियम, वेनेडियम किंवा आयर्न ऑक्साईडचा अंतर्भाव झाल्यास त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाश हा शोषला जातो. आता काचेचे प्रकार कोणते कोणते? जशी आपली गरज तशी आपण काच बनवू शकतो. सिलिका काच. ह्याचा वापर करून आपण आम्ल, आम्लारी ह्याचाच परिणाम होणार नाही अशी काच बनवतो. म्हणजे आता याच्यावरती ह्याची ही कोणती काच असेल तर प्रयोगशाळेमध्ये ज्या वस्तू आपण वापरतो काचेच्या त्या ह्या सिलिका काचेपासून बनलेल्या असणार आहेत. म्हणजे त्याला उष्णतेचा पण काही परिणाम होत नाही, आम्लामरीचा पण काही उपयोग होत नाही. चांगली स्ट्रॉंग काच असते आणि म्हणूनच तिला सिलिका काचेला लॅबमध्ये वापरलं जातं. बघा बोरोसिलिकेट ही पण अशीच घट्ट काच असते, कडक काच असते. वाळू, सोडा, बोरिक ऑक्साईड आणि अॅल्युमिनियम ऑक्साईड टाकलं की ते बोरोसिलिकेट बनतं. औषधांचा या काचेवर काहीच परिणाम होत नाही. म्हणून औषध निर्मिती उद्योगामध्ये औषध ठेवण्याकरता ह्याचा वापर होतो. औषधांमध्ये पण केमिकल असतात आणि केमिकल्सची केमिकल रिॲक्शन त्या काचेबरोबर होऊ नये म्हणूनच त्याला ह्या बोरोसिलिकेट काचेमध्ये ठेवलं जातं. मग हे अल्कली सिलिकेट काच. वाळू आणि सोड्याचं मिश्रण तापवून अल्कली सिलिकेट काच तयार केली जाते. ती पाण्यात विद्राव्य असल्याने तिला जलकाच किंवा वॉटर ग्लास असं म्हणतात. एक वेगळ्याच प्रकारची काच असते. मग हे शिसेयुक्त काच. वाळू, सोडा, चुनखडी, लेड ऑक्साईडचे मिश्रण वितळवून शिसेयुक्त काच तयार केली जाते. चकचकीत असल्यामुळे या काचेचा उपयोग विजेचे दिवे, ट्यूबलाईट ह्यासाठी बनवला जातो. म्हणजे जिकडे तुम्हाला चमकदार वस्तू पाहिजे अशा ठिकाणी. मग आहे प्रकाशीय काच. वाळू, सोडा, चुनखडी, बेरियम ऑक्साईड, बोरॉन यांच्या मिश्रणातून ही प्रकाशीय काच तयार होते. प्रकाशीय नावातच अर्थ आहे की ह्याच्यात प्रकाशाचं काहीतरी गेम असणार याच्यामध्ये. तुम्हाला माहितीये काचेवरनं प्रकाशाचं परावर्तन होतं, अपवर्तन होतं, आरपार पण जाते ना. मग आता प्रकाशीय काचेचा वापर करून तुम्ही अशा कितीतरी गोष्टी बनवू शकता. याच्यामुळे तुम्हाला प्रकाशाचे अनेक खेळ खेळता येतात. दुर्बिणी, भिंग, सूक्ष्मदर्शी, चष्मे, आपल्या गाडीच्या काचा, अंतर्वक्र, बहिर्वक्र, तुम्हाला माहिती आहे अशा अनेक प्रकार आहेत काचांचे. साधी काच, अंतर्वक्री, बहिर्वक्री असे 2 भाग असतात. बरोबर? अशा अनेक प्रकाशीय रचना काचेपासून बनवल्या जातात. मग आहे रंगीत काच. रंगीबेरंगी काच तुम्ही बघितली असेल काही ठिकाणी. एखाद्या अ, जुन्या ऐतिहासिक वास्तूमध्ये अशा पद्धतीने पूर्वीच्या काळी ना काचांचा वापर केला जायचा. निळ्या, पिवळ्या, लाल, हिरव्या रंगाच्या त्याच्यामध्ये डिझाईन्स असायच्या काचेवरती पेंटिंग केल्यासारखं. तर मुळात त्या वर्ण लावलेले रंग नसून काचांचेच ते रंग असतात. तर अशी रंगीत काच कशी बनवतात? तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या धातूंचे ऑक्साईड टाकले जातात आणि ती काच तशी बनवली जाते. मग संस्कारित काच. कोणत्या कामासाठी ती काच आपण वापरणार आहे, त्याच्याप्रमाणे त्याच्यावरती काम करायचं. जसं मला कारमध्ये ती काच लावायची आहे, पण ती मला इतकी डार्क पाहिजे, की आतलं बाहेर दिसलं नाही पाहिजे. जसं की तुम्हाला माहिती आहे काही महत्त्वाचे लोकं असतात. ते त्या गाडीमध्ये बसलेल्या बाहेरच्या लोकांना कळत नाही. मग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेशल काचा बनवण्याकरिता त्याच्यावर स्पेशल ट्रीटमेंट केली जाते. त्याच्यामध्ये काय टाकलंय याच्यावरती अवलंबून आहे, की ती काच कशी बनेल. ठीक आहे. असा आहे हा काचेचा सगळा अभ्यास, जो आपला पूर्ण झालेला आहे. आता आपण अच्छा आपल्याला एक छान चित्रपट दिलाय जरा बघा बरं. चित्रभेट. प्लास्टिक किंवा काच निर्मिती करणाऱ्या कारखान्याला भेट देऊन त्याची निर्मिती कशी करतात ते बघा. याच्यामध्ये तुम्हाला त्याचं रॉ मटेरियल पासून त्याचं फाईन प्रॉडक्ट पर्यंत आणि त्याला कसं तुम्ही
डिलिव्हर करता म्हणजे डिस्पॅच इथपर्यंतची सगळी प्रोसेस आहे बघा. आणि हे काचेचं आहे. भट्टीमध्ये तापवून 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 बाहेर काढून त्याला हवा तसा आकार देणं किंवा त्याच्यापासून काहीतरी बनवणं हे सगळं याच्यामध्ये केलं जातं. तर अशा पद्धतीने आपला अभ्यास सहज रिव्हिजन आज इकडे झालेलं आहे. आज आपण थांबूया आता इथे. आपल्याला पुढच्या वेळेला ह्या सगळ्या धड्यांचे एक्सरसाइजेस सॉल्व्ह करायचे आहेत. मी याची सगळी उत्तरं ग्रुपवर पाठवेन. आपण एक एक करून सगळ्या धड्यांना त्याच्या एक्सरसाइजना आपण डिस्कस करूया. थांबूया आज आपण इकडे. थँक यू प्रेमा मॅम. थँक यू संगीता मॅम. बाय मुलांनो.